नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे राकेश रूममध्ये आला आणि म्हणतोय आत्याने सांगितलंय म्हटल्यावर आता जावंच लागेल मला नम्रतांबरोबर असं म्हणून त्याचा विचार चालू आहे. आणि मग तो शलाकाला म्हणतो, शलाकाच्या बॅगकडे बघून म्हणतो सॉरी राणी, अजून तुला थोडं थांबावं लागेल असं म्हणून त्या बॅगकडे बघतो आणि म्हणतो कसं आहे भूतकाळासाठी माझा भविष्यकाळ नाही मी बर्बाद करू शकत असं म्हणतो. आणि म्हणजे दाराकडे बोट दाखवतो कारण त्याला आत्याला इम्प्रेस करायचं आहे ना. आणि मग तो म्हणतो आलोच जाऊन मी शलाकाला म्हणजे त्या बॅगेला सांगतो आणि बाहेर येतोय. तर प्रेक्षकांना बघा नम्रता तिथे वाट बघतच थांबले त्याची आणि नम्रता आणि राकेश दोघं मिळून आता फोन दुरुस्त करायला द्यायला चाललेले आहेत. राकेश अगदी रूमला लॉक वगैरे लावतो व्यवस्थित आणि मग चला असं म्हणून सांगतो. आता बघूया पुढे काय होतंय ते. राकेश कसा त्या शलाकाला घेऊन बाहेर जातोय किंवा कसं काय काय होणार आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांना आता ईश्वरी विचारते भैया किती झाले रुपये असं म्हणून त्या पाणीपुरीवाल्याला. तर 150 रुपयाचा तो सांगतो आणि मग तेवढ्यात आरडो पैसे काढत असतो द्यायला. तर ईश्वरी म्हणते नाही 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 सर असं म्हणून. मी म्हटलं ना तुम्हाला की ही पार्टी माझ्यातर्फे आहे तुमच्यासाठी आणि आज मला एवढं मोठं इन्सेंटिव्ह मिळालं आहे त्यामुळे पैसे मीच देणार असं सांगतो. आणि मग त्याचा तारणू म्हणतो नो इट्स ओके लेट्स मी पे, तू ठरवलंस ना ट्रीट कुठे देणार आहे ते तर मला पे करू दे असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी म्हणते नाही आहे सर, आता मी तुमची PA नाही आहे त्यामुळे मी तुमचं बिलकुल ऐकणार नाही आहे, नो मोर बॉसगिरी असं म्हणते. आणि म्हणते सर माझ्याकडे असं रागाने तुम्ही असं बघूच नका असं म्हणते. म्हणजे बघा आत्ता ही पार्टी तुम्ही दिलीत तर मला तुम्हाला परत पार्टी देण्यासाठी परत भेटावं लागेल ना असं म्हणते बरं का. आणि मग अर्णव म्हणतो मग भेटूया की आपण असं म्हणतो. आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते बरं का, तो एकदम भेटूया असं म्हटल्यानंतर. तर ईश्वरी म्हणते त्याला नको सर असं म्हणून. आणि म्हणजे मांडवलं होतं तर अर्णव विचारते परत भेटणार नाही आहेस का मला असं म्हणून. आणि आता बघूया पुढे ईश्वरी काय उत्तर देते. तर नाही म्हणून मान डोलावते, नाही सर असं सांगते स्पष्टपणे अर्णवला. आणि मग पुढे म्हणते आता रिटर्न टू इंदोर असं म्हणून सांगते की आता मी परत जाईन इंदोरला असं म्हणून. प्रेक्षकांना अर्णवला इथे आठवते की आकाशाला कसं म्हणाला होता की एकदा तू तिच्यासमोर तुझी बाजू क्लिअरली मांडली असतीस, तू शांतपणे तिला थांब म्हणाला असतास तर ती थांबली असती कदाचित. तर आता अर्णव ईश्वरीला पुढे काय बोलतोय बघा त्याला ते आठवून. आणि मग म्हणतो हे बघ मिस इंदोर असं म्हणून तो हाक मारतो ईश्वरीला. आणि काय बोलायचं त्याला सुचतच नाहीये, तो अडखळतोय असा. आणि पुढे म्हणतो की तो मला असं वाटतंय की म्हणजे आय मीन ऑफिसला. तर ईश्वरी सांगते सर ऐका ना खूप उशीर झालाय ना, निघूया ना, आत्या वाट बघत असेल माझी, प्लीज चला ना. तर अर्णव चिडून म्हणतो एकदम मी काहीतरी बोलतोय ना, लेट मी कम्प्लीट इट असं म्हणून सांगतो बरं का. आणि त्याला रागवायचं नसतं तरी तो इथे रागवतोय. आणि म्हणतो समोरचा काहीतरी बोलत असताना त्याचं ऐकून घेण्याचे काहीतरी मॅनर्सच नाही आहे तुझ्याकडे, स्वतःची बडबड सगळ्यांनी ऐकलं पाहिजे पण समोरचं म्हणजे कोणाचंच काही तू ऐकत नाहीस का असं विचारतो बरं का चिडून. आता तरी सवय लाव असं म्हणतो समोरच्याचं ऐकून घेण्याची, कळलं का. तर ईश्वरी एकदम म्हणते हाच प्रॉब्लेम आहे तुमचा असं म्हणून. आणि मग म्हणते लगेच चिडता तुम्ही असं म्हणून म्हणते बरं का ईश्वरी त्याला. आणि मग ती म्हणते जाऊ दे सर, मला ना म्हणजे असं पाणीपुरी आणि शेवपुरीची टेस्ट जोवर जिभेवर आहे तोवर आपण गुड बाय म्हणूया एकमेकांना. आणि ईश्वरी पुढे जाते तोपर्यंत अर्णव तिचा इथे हात धरतोय आणि ती पडत असते म्हणून. आणि तो सावरतो तिला हात धरून आणि मग तिच्याकडे असा बघत राहतो. तर ईश्वरी सुद्धा अशिकीने हात धरला एकदम शॉक होऊन बघते आणि एकमेकांना सावरलाय धरलाय तरी हात आत्ता एकमेकांनी बघूया आता पुढे हा हात कुठपर्यंत घेऊन जातोय, साथ कुठपर्यंत देता येते आणि कधी यांच्या नात्याची सुरुवात होते. अजून तरी काही सुरुवात झालेली नाही, कदाचित ही लंबी जुदाईवाला किंवा हा मिस करतोय हा जो सीन आहे त्याच्यातनंच यांचं नातं जुळेल. तर ईश्वरी आता अर्णवकडे पाठी वळून बघतीये अर्णवने हात धरल्यावर. आणि अर्णव आता काय बोलतोय बघूया. तो डायरेक्ट म्हणतो नको जाऊस असं म्हणून. आणि ईश्वरी आता शॉक होऊन बघते एकदम, म्हणजे हे काय चाललंय कळत नाहीये. अर्णव लगेच म्हणतो तू रिझाईन केलंयस पण मला वाटलं की असं खूप खूप दूर जातेस तू माझ्यापासून असं सांगतो तो तिला ईश्वरीला. आणि ईश्वरीची रिॲक्शन म्हणजे काय तिला म्हणजे अजून पचनी पडत नाहीये तिचं अर्णवचं हे बोलणं. आणि मग त्याच्यानंतर अर्णव असा म्हणतो की मी प्रेम नाही म्हणणार पण माझ्या मनात तुझ्याबद्दल एक ओढ निर्माण झाली आहे असं म्हणून तो सांगतो डायरेक्ट, इथे कबूल करतो ईश्वरीसाठी. आणि मग पुढे असं म्हणतो की नकळत का होईना म्हणजे तुझी बडबड मला आवडायला लागली असं सगळं तो बोलायला लागतो की तुझी बडबड मला आवडतीये. आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय बरं का हे आणि बोलतोय हे सगळं.
तर ईश्वरी सर असं म्हणते आणि मग सर हात सोडा असं म्हणून जे तिला सांगायचं आहे. प्रेक्षकांना हे जे काही अर्णव बोलला हे सगळं स्वप्न होतं त्याचं, तो खऱ्या आयुष्यात काहीही बोललेला नाही आहे. तुझी ओढ वाटते वगैरे, चांगलंच भुलवलं आहे आपल्याला. असो सर तुम्ही हात सोडतच नाही असं म्हणून ईश्वरी परत एकदा म्हणते. आणि मग अर्णव ते म्हणजे माझी चिडचिड, माझा राग. आणि मग ईश्वरी म्हणते अहो राग नाही, तुम्ही म्हणजे माझा हात सोडा असं म्हणून सांगते ती परत एकदा. तुम्ही हात सोडत का नाही असं विचारते. मग अर्णवच्या लक्षात येतं की आपण ईश्वरीचा हात धरला आहे आणि तो पटकन हात सोडून देतो तिचा. प्रेक्षकांनो मला तर वाटलं होतं की चांगलं सुरुवात केली असेल किंवा प्रपोज केलं आहे एका वेगळ्या प्रकारे, पण ते स्वप्न होतं. तर ईश्वरी त्याला बाय असं म्हणते पुढे आणि म्हणजे पुढे निघून जात असते पैसे द्यायला. तिला पण कळत नाही की त्याने एकदम असं हात वगैरे का धरला. तर पैसे दिलेले आहेत आता ईश्वरीने. अर्णव तिच्याकडे पाठमोरा बघून म्हणजे विचार करतोय की का बोलू शकलो नाही मी तिच्याबद्दल, जे काही वाटतंय ते का हे सगळं मी बोलू शकलो नाही असा विचार चाललाय. आणि ईश्वरी पण त्याच विचारात आहे की ह्याला काहीतरी बोलायचं होतं आणि ह्याने काहीच कसं काय बोललं नाही असं म्हणून. कसं दाखवलं बघा की दोघांना असं क्रॉस असं एकमेकांच्या ह्याच्यात. आणि मग ईश्वरी त्याच्याकडे वळते आणि म्हणते की चला सर निघूया असं म्हणून. तर दोघं जण परत गाडीत बसून यायला निघालेत. आता बघूया अर्णव आणि राकेशची भेट होते का, कारण सीन तरी तसाच काहीतरी आपल्याला दिसणार आहे पुढे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांना नम्रता इथे राकेशला सांगते की राकेशजी बरं झालं तुम्ही आज माझ्यासोबत मोबाईल रिपेअरच्या दुकानात आलात. मी एकटी गेले असते ना तर त्या माणसाने जास्ती चार्जेस लावले असते. तर राकेश हसत असतो. तर नम्रता त्याला म्हणत असते खूप खूप थँक्स. तर राकेश म्हणतो खूप थँक्स काय नम्रताजी, आणि तुम्हाला हवा असेल तर ना उद्या मोबाईल रिपेअर झाल्यानंतर तो आणायला सुद्धा मी येईन ना तुमच्याबरोबर. तर नम्रता म्हणते नाही नाही राकेशजी, परत उद्या मी तुम्हाला त्रास नाही देणार. तर राकेश म्हणतो अहो एवढा कुठला डोंगर उचलायला लावलाय, त्रास कसला राकेशजी त्याच्यात असं म्हणजे नम्रताजी त्याच्या असं दोघांचं बोलणं चाललं. आणि नम्रताचं लक्ष जातं हळूच पाठीमागे. आणि मग अर्णव सर असं म्हणते. आणि मग राकेशचा चेहरा बघा कसं होतो अर्णवचं नाव ऐकल्यानंतर. आणि नम्रता कळत नाही की ईश्वरी त्याच्याबरोबर कशी आली असं म्हणून. ईशू त्यांच्या गाडीतून आली असं ती स्वतःला म्हणते, इकडे विचारते प्रश्न. आणि तिकडेच बघत उभी राहिली ती. आणि नम्रता म्हणते कमाल आहे, आणि अर्णव सर कसं काय सोडायला आले असा प्रश्न पडलाय तिला. आणि वा असं म्हणते तिचं चाललंय तिचं. तर राकेशचा चेहरा असा हळूहळू कसा होतोय बघा की अर्णवने चुकून बघितलं तर. आणि मग नम्रताला आठवते की दादाच्या मनात ईश्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. दादा पूजेच्या फंक्शनमधले ईश्वरीचे फोटोज बघत बसला होता असं आकाशनं सांगितलेलं आठवतंय. तर राकेशच्या मनात विचार चाललाय इथून जाऊ पण आता मी शकत नाही. आणि ही नम्रता पण इथे वाटेतच उभी आहे. आणि राकेश असा पाठमोराच उभा आहे. त्यामुळे एक बरं झालं त्याच्या पत्त्यावर पडले. आणि त्यामुळे तो तिथून आता कसा हलतो हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे ईश्वरीनं अर्णवकडे बघते, तर अर्णव काहीतरी बोलेल असं. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते अर्णवला सर आपण एवढी गुड बाय ट्रीट ठरवली तर तुम्ही तर बाय म्हणालाच नाही आहेत असं म्हणून विचारते अर्णवला. आणि अर्णव काहीच त्याच्यावर रिॲक्ट करत नाही आहे. आणि तो नुसतं असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो मी नक्कीच म्हणजे काहीच म्हणालो नाही आहे मी. ईश्वरी पुढे म्हणते की रागाच्या भरात काय बोलायचं असतं ते राहूनच जातं, असंच होतं काय असं म्हणते. आणि मग पुढे म्हणते तुम्ही जरी गुड बाय नाही म्हणालात तरी मी तुम्हाला म्हणते सर अर्णव सर गुड बाय असं म्हणून हाक मारते ती. आणि गुड बाय असं म्हणते बरं का. आणि मग अर्णव तिच्याकडे बघतोय. त्याला बिचारायला गुड बाय म्हणायचं नाही आहे, पण तो मात्र तिच्याकडे बघत राहिला. तिनं गुड बाय म्हणून रिकामी झाली. आता बघूया ह्याचं गुड बाय खरंच गुड बाय होतं की परत मिलजुलते हे काय होतंय ते. आणि दोघांकडेच सारखा असा कॅमेरा फिरवलाय गुड बाय म्हटल्यानंतर. आणि अर्णवच्या चेहऱ्यात दिसते बरं का उदासी. आणि बघूया ईश्वरीला सगळं आठवतंय, त्यांच्या झालेल्या भेटी आठवत आहेत. तिनं म्हटलं असतं की तुम्हाला जर कळलं असतं की ती मुलगी मी आहे तर तुम्ही वाचवायला आला असतात का. तर अर्णव तिला सांगतो कुठल्याही जरी मुलगी तुझ्या जागी दुसरी कुठली असती तरी मी वाचवायला आलो असतो, कारण हा माझा चांगुलपण आहे वगैरे अर्णवनं सांगितलेलं असतं तिला. त्यानंतर तो गुंडांशी लढलेला असतो तर ते आठवतं. तिला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल हे सगळं म्हटलेलं. आणि मग लावण्याच्या बरोबर ऑफिसमध्ये घडलेला तो प्रसंग असेल, किंवा रिपोर्टर्सला कसं उत्तर दिलं असतं अर्णवने, किंवा त्याच्यावरचा दगड कसा झेलला असतो ते सगळं त्या ईश्वरीला आठवतंय की कुणाच्याही चारित्र्यावर बोलण्याचा कुणाला अधिकार नसतो. मी स्वतः सांगतोय की मिस ईश्वरी देसाई निर्दोष आहे, यापेक्षा मोठा पुरावा हवा आहे का. आणि मग त्यानंतर प्रेक्षकांना पूजेच्या वेळी दोघांनी एकदम धरलेली थाळी असेल, म्हणजे ओटीचं तबक असेल ते दोघांनी एकदम धरलेलं, हे सगळे प्रसंग ईश्वरीला इथे आठवत आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा या दोघांच्या गोडगोड क्षणांची इथे आठवण होते. ईश्वरीला पण जड झालं त्याला बाय म्हणणं. आणि मग त्यानं गाडीत कसं बसवलं होतं, दरवाजा कसा गाडीचा उघडला होता हे पण सगळं तिला आठवतंय. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना ईश्वरी आता म्हणजे गाडीतनं उतरायला जाणार तोपर्यंत तिचं लक्ष जातं नमूताई. आणि मग ही आता एवढ्या रात्री कुणाशी बोलते असं म्हणून तिला प्रश्न पडलाय. आणि हा प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठी ती हाक मारते नमूताई असं म्हणून.
आणि प्रेक्षकांनो राकेश हळूच तिकडे मान तिरकी करून बघतोय. अर्णव सुद्धा गाडीत बसला. ईश्वरी आता नमूला तिकडे बोलवते आणि नमूताई अगं तू कुणाशी बोलतेस असं विचारते इकडे. मग त्याच्यात राकेशजी येते असं नम्रता सांगितल्यानंतर ईश्वरीनं अर्णवकडे बघून म्हणते राकेशजी येतो. तोपर्यंत राकेशनं इकडे डोक्यावर इथे कॅप घालून घेतो आणि अर्णवला आठवते आमचे शेजारी येते राकेशजी आहेत वगैरे. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर मी तुमची राकेशजींची ओळख करून देते 1 मिनिट असं म्हणून राकेशनं हाक मारते. राकेशजी असं म्हणून. आता राकेशचं कसं आता मागे वळून बघितलं तरी प्रॉब्लेम, नाही बघितलं तरी प्रॉब्लेम असं सगळं चाललंय. आणि नम्रतासुद्धा तिकडनं बघते की हा राकेश बघत कसा नाही असं म्हणून. आणि प्रेक्षकांनो आता राकेश काय करतोय बघा. 2 मिनिटं असा हात करून दाखवतो आणि मग फोन असं दाखवतो की फोनवर बोलतोय. तर ईश्वरी सांगते इकडे अर्णवला की ते फोनवर बोलतायत असं म्हणून. आणि मग इकडे म्हणजे दोघांचं पण असं गॅसवर ठेवल्यासारखंच आहे ना. हा राकेश कोण आहे ते अर्णवला बघायचं आहे आणि राकेशला माहिती आहे की तो अर्णव आहे त्यामुळे तो त्याच्याकडे पाठी वगळून बघू शकत नाहीये. नम्रता म्हणते अर्णव सर तुम्ही इथवर आलाच आहात तर तुम्ही चहा कॉफी घ्यायला याल का. तर अर्णव तिला सांगतो नो थँक्स ऑलरेडी, म्हणजे ॲक्च्युली काय आहे मी चहा कॉफी नाही घेत थँक्यू असं म्हणतो. आणि मग ईश्वरी लगेच तोंड असं बारीक करते. आणि आता प्रेक्षकांनो मग नम्रता पुढे विचारते तुम्ही कसे काय आलात सोडायला ईश्वरीला आज असं विचारलं. तर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि नम्रता त्या दोघांकडे बघते. आणि आता बघूया पुढे काय होतंय ते. तोपर्यंत ना ईश्वरी नाही म्हणजे मी तुला सांगते सगळं असं म्हणून सांगते. आणि तोपर्यंत इकडे वळून बघतात तर राकेश तिथं नाहीच आहे. आणि आता थांबा मी परत एकदा बघते राकेशजींना हाक मारते. आता अर्णवला पण ऑकवर्ड सिच्युएशन झाले बोलायचं काय नेमकं असं म्हणून. आणि नंतर राकेशजी असं म्हणेपर्यंत राकेश इथून गेलेला आहे. तर अर्णव म्हणतो लेट इट बी, त्यांना नसेल भेटायचं तर मला इंटरेस्ट नाही आहे राकेशजींना भेटण्यात असं अर्णव सांगतो. आणि मग असू दे म्हणतो आणि मी येतो म्हणजे मी वेळ असं तो सांगतो वेळ होतोय. तर आता ईश्वरी गाडीतनं उतरते बरं का प्रेक्षकांनो. ईश्वरी त्याला गाडीतनं वाकून गुड नाईट आणि गुड बाय असं दोन्ही म्हणते. आणि ईश्वरीला काही न बोलता अर्णव गाडीची काच खाली वरती करतो तिकडनं आणि सरळना रिव्हर्स घेऊन निघून जातो. आणि ईश्वरीचा चेहरा बघा कसा झालाय. त्यानं साधं गुड नाईट सुद्धा मग त्याने गुड बाय तर लांबची गोष्ट असं चाललं इकडे. आणि मग नम्रता आणि ईश्वरी विचार करतात असे काय काहीच बोलले नाहीत असं चाललंय. आणि मग नम्रता सगळं जे काही घडलेलं आहे त्याचा हळूहळू गप्पा मारत दोघी जणी येत आहेत आतमध्ये. ईश्वरी म्हणते नम्रताला इतर वेळी सगळ्यांना मॅनर्स शिकवत असतात आणि आज साधं मी गुड बाय म्हटलं तर मला गुड बाय सुद्धा म्हटलं नाही. कधी कसे वागतील सांगता येत नाही ताई असं म्हणून. आणि मग ईश्वरी जी असं म्हणत राकेश तिच्या पुढे त्याला म्हणते सॉरी तुरी हाक मारलीत पण महत्त्वाचा कॉल आला होता त्यामुळे बोलत होतो मी सॉरी असं म्हणून सांगतो. आणि बरं पण ते गाडीत कोण होतं असं विचारतो राकेश. तर ईश्वरी म्हणते अहो अर्णव सर होते. तर राकेश म्हणतो अर्णव राजेशिर्के असं म्हणून कंपनीचा CEO तुम्हाला स्वतःच्या गाडीतून घरापर्यंत सोडायला आला होता ईश्वरीजी असं विचारतो. कमाल आहे असं म्हणतो बरं का. आणि मग नाही पण म्हणजे कसं आहे मला काय त्या माणसाची लक्षणं ठीक दिसत नाहीत ईश्वरीजी असं सांगतो तो. आणि मग अर्णवबद्दल असं म्हणतात तर ईश्वरी म्हणते इतके वाईट नाही आहेत पण कधी कसे वागतील याचा खरंच काही नेम नाही आहे असं म्हणून अर्णवची तारीदारी करते आता ईश्वरी. पण म्हणते बरं राकेशजी एक सांगू का तुम्हाला असं म्हणून. आणि आज ना तुम्ही वेगळेच दिसताय असं म्हणते. आणि मग त्याच्यात म्हणजे काय म्हणते म्हणजे छान दिसताय पण हे असे कपडे अचानक तुम्ही घातलेत असं म्हणून. तर राकेश म्हणतो काही नाही माझा एक मित्र लंडनहून आणलाय त्याने गिफ्ट आणलं होतं माझ्यासाठी म्हणून म्हटलं की घालून बघूया असं म्हणून सांगतो बाकी काही नाही तेवढंच. तर आता दोघे आतमध्ये जात आहेत गप्पा काय मारत बसलेस आणि आज चल असं म्हणून नम्रता घेऊन जाते. आणि ती निघून गेल्यानंतर राकेश आपल्या डोक्यावरती कॅप घालतो परत आणि आता म्हणतो की आता आपल्या मिशनला जायचं आहे बघूया आता पुढे काय होतंय ते राकेशचं मिशन सक्सेसफुल होतंय का नाही ते. तर प्रेक्षकांना इकडे आजी आणि अविनाश दोघं जण अर्णवची वाट बघतायत. अजून अंधार करून बसलेत आणि तोपर्यंत अर्णव आलेला आहे तिथे. मग आजी हाक मारतात चिंटू असं म्हणून आलास का रे तू असं विचारतात. मग अर्णव विचारतो तुम्ही का माझी वाट बघत बसला होतात का. तर आजी म्हणते की हो मी तुझी वाट बघत बसले होते तू पटकन फ्रेश होऊन ये आणि मी तुला तुझं जेवण वाढायला सांगते असं म्हणून सांगते. तर अर्णव म्हणतो आजी माझं जेवण झालंय भूक नाही आहे मला. तर आजी म्हणते तर अविनाश पण विचारतो काय. आणि मग त्याच्यात माझा डाएटचा भारचा आज फक्त हॉटेलमध्ये जेवून आलाय. आणि मग म्हणजे अर्णव म्हणतो जेवण ॲटसच नाही आहे पण खाणं झालं आहे माझं आणि आता मला खरंच भूक नाही आहे. तर आजी म्हणते कमाल आहे तुझी म्हणजे नेहमी तर बाहेर खाणं टाळतोस मग आज असं काय झालं होतं की आज तुला हॉटेलमध्ये जेवावं असं वाटलं असा प्रश्न आजीने विचारला आहे. तर अर्णव म्हणतो नाही आजी हॉटेलमध्ये नाही जेवलो मी गाडीवर भेळपुरी आणि शेवपुरी खाल्ली पाणीपुरी खाल्ली मी सिंदूरसोबत असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो आजी आनंद
आनंदानेच वेडी व्हायची बाकी आहे. अरे एका वाक्यात किती धक्के धक्के देशील. तू गाडीवर खाल्लंस, तू पाणीपुरी खाल्लीस असं अविनाश पुढे म्हणतो बरं का. तेही ईश्वरी बरोबर असं आजी म्हणते आणि अर्णव कसा बघतोय बघा दोघांकडे. आणि मग अविनाश म्हणतो कोणी चुकून फोटो बिटो नाही ना काढला तुझा, नाही तर उद्याच्या पेपरात हेडलाईन येईल की प्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजे शिर्के पाणीपुरीचा आनंद घेताना असं म्हणून. आणि मग आजी अविनाशकडे बघून हसते. अविनाश म्हणतो पण ठीक आहे, कधीतरी अशी मजा करावी रे असं म्हणून सांगतो. तर अर्णव म्हणतो असं काही नाही मामा, तीच म्हणाली की पाणीपुरी खाऊया म्हणून खाल्ली पाणीपुरी. तर आजी बघा कशी कौतुकाने बघते. म्हणजे ईश्वरीने तिचा राजीनामा मागे घेतला ना असं आजीने विचारलंय, म्हणूनच गेला होतास ना तू तिच्याबरोबर, असे सगळे प्रश्न विचारलेत. आणि मग अर्णव सांगतो नाही असं म्हणून. आणि मग या दोघांचे चेहरे बघा कसे पडलेत. आणि मग तुला काहीच फरक पडत नाही आहे का असं म्हणून आजी विचारते. तर अर्णव म्हणतो का फरक पडेल मला, अगं आजी 800 एम्प्लॉईज काम करतात आपल्याकडे, एखादा एम्प्लॉई गेला सोडून तर मला कशाला फरक पडेल. तर आजी म्हणते अरे पण म्हणजे ईश्वरी सोडून गेली तर तुला काही त्रास नाही होत आहे का त्याचा असं म्हणून विचारते आजी. तर अर्णव परत तिला सांगतो नाही होते मला त्रास, परत का होईल त्रास असं म्हणून. तर आजी म्हणते अरे पण ती भेटणार आहे कुठे, भेटली कुठे तुला. तर अर्णव सांगतो रस्त्यात भेटली ती मला. मग ते म्हणजे फेअरवेलचा विषय निघाला, बोलता बोलता म्हणाली मी ट्रीट देते. आता ट्रीट देणार तर तीच ठरवणार ना कुठे ट्रीट द्यायची, काय खायचं असं म्हणून. तर त्यामुळे खाल्ली आम्ही पाणीपुरी. त्याच ती मिस इंदोर आहे त्यामुळे ती एक नंबरची चटोरी आहे असं म्हणून सांगतो तो पुढे. मग अर्णव पुढे म्हणतो मग तिनेच पाणीपुरी आणि शेवपुरीची ट्रीट दिली असं म्हणून. तर आजी हसते आणि मग पुढे विचारते मग पाणीपुरी खाताना तू तिला परत यायला नाही सांगितलंस का असं विचारते बरं का. तर अर्णव म्हणतो मी का परत बोलवू. तर अविनाश म्हणतो तुला तर तिला परत बोलवायचं नव्हतं, मग तिच्यासोबत पाणीपुरी खायला तू का गेलास. तर आजी म्हणते नाही तर काय. तर अर्णव म्हणतो अरे मामा तिला नोकरी सोडावीशी वाटली, तिने नोकरी सोडली आणि आता कसं आहे आणि मला याचा अजिबात त्रास होत नाही असं म्हणून तो सांगतो. आणि खरंच असं म्हणतो बरं का. आणि इंटरेस्टिंगली कसं आहे म्हणजे तिलाही याचा खूप आनंद होतोय असं तो म्हणतो पुढे की तिच्या प्रत्येक वाक्यातून मला हे कळत होतं की तिला नोकरी सोडल्याचा आनंद होतोय आणि ह्या वाक्याचं त्याला दुःख होतंय बरं का अर्णवला. पण म्हणजे मी तिला कसं सांगू परत ऑफिस जॉईन कर म्हणून असं तो विचारतोय. तिला वाटायला नको का असं म्हणतो तो. आणि आजी तिकडे गोडगोड हसते बरं का. अर्णव तिकडे म्हणतो तिला वाटायला नको, तिने विचार करायला नको का या सगळ्या गोष्टींबद्दल. तिने म्हणायला हवं ना की सर मी परत येते, रिझाईन करून माझी चूक झाली, प्लीज लेट मी जॉईन बॅक असं म्हणून अर्णव म्हणतो की तिने म्हणायला हवं असं. आणि मी नाही म्हटलं असतं का तिला असं तिने विचारल्यावर, पण लगेच कामावर घेतलं असतं तिला असं तो म्हणतोय. तर आजी इकडे अविनाशकडे बघून गोडगोड असते. तर अर्णव म्हणतो पण मीच कसं म्हणू तिला की नको जाऊस असं. ही मिस इंदोरना सतत बडबड करत असते पण 4 शब्द बोलायला तिला जमले नाहीत का. लेट मी जॉईन असं म्हणून हे शब्द बोलायला जमले नाहीत का. आणि तर नाही तिनं ते बोलले नाही. तसं तो स्वतःशीच असं दुःख होतंय, त्याला त्रास होतोय पण म्हणतोय कसा मला त्रास अजिबात होत नाही. आणि इकडे अविनाश आणि आजीला मात्र जे कळायचे ते कळले, त्यामुळे ते दोघं जण इकडे गोड बघून हसतायत बोलून एकमेकांकडे. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. अर्णव उद्याच्या भागात विचारणार आहे मी त्या मिस इंदोरला का थांबू, माझा संबंध काय. तर ईश्वरीला इकडे नम्रता विचारते की तुला अर्णव सरांची खूप सवय झाली. आणि ईश्वरी मान डोलावते. ते बघून आत्याला तिकडे टेन्शन आलं कारण आत्या जमवते राकेशची तिचं गुळपीठ, त्यामुळे टेन्शन आलं. आणि राकेश जेव्हा बॅग घेऊन बाहेर पडत असतो शलाकाला घातलेली, तेव्हा इकडे आता ईश्वरीनं त्याला हाक मारले राकेशची असं म्हणून. आत्ता तरी सत्य उघडकीस येणार का, नेमकं काय घडणार आहे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही छान कमेंट करा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. आणि बघत राहा तू हे रे माझा मितवा.